आजच्या ब्लॉगची सुरुवात करता माझ्या लहान भावापासून. हाय माझ्यापेक्षा लहान बरं, पण एवढं घोड्यासारखं लंब लंब झालं का नाही. आम्ही आलो मग हॉलमध्ये. आमचं श्री छानशी स्माईल देते आणि हाय करते. मग आता आम्ही हॉलमध्ये आल्याच्यानंतर मम्मीला म्हणलं स्माईल दे, म्हणलं व्हिडिओ काढता. तर का आले का तर चुपचाप पाहत बसली. नवरदेव आणि नवरींची एंट्री झाली. अशी गरो 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 फिरवत्या का नाही नवरदेव नवरींले. मला गेली असं वाटते चक्कर शेतात काय का बाप्पा म्हणलं. मग त्यांनी बसले स्टेजवर. फोटोशूटची यायची इकडं तिकडं मस्त तयारी चालू होती. लग्न झाल्यावर आता एकामेकाच्या गळ्यात हार टाकायचे होते. नवरदेवाला उचललं, मग नवरींकडचे काही कमी नाही, मग नवरींलाही उचलून टाकलं. मस्त मस्त गाणी गिन चालू होते आता यायचे. म्हणजे दोन्ही मामे मस्त गाणी म्हणायला लागले होते. मम्मीला म्हणलं चाल बाय आपण घरी जाऊन गिफ्ट आणू म्हणलं. मग गेलो घरी, गिफ्ट गिन घेतलं आणि आलो वापस. मग श्रीयूला घसरपट्टीवर घसरवायचं होतं म्हणून मग मी याच्याजवळ आली. आता या बायाले मला इकडं पाहा म्हणलं. आता बडी मम्मी शेवटून एंट्री मारते हळूच का नाही. पा बरं मारली का नाही हळूच का नाही द्या. आम्ही दोघ्या मारले की मग आता झुलायला बसलो. बडी मम्मीला घेतलं आणि बसली झुलाले. मग तर मम्मीला आणि बडी मम्मीला झुलवायचं होतं. तर मम्मीचं वजन जास्त नव्हतं, पण आता बडी मम्मीला बसायचं होतं. असं वाटे का मी खूप मोठं गडद जिंकून आली काय का तशासारखी करू. आता बडे पप्पा एकटेच बसले होते बिचारे. मस्त एकटेच गोल गोल फिरवतो म्हणे. पण मी म्हणलं फिरवू का तुम्हाला. तर नको म्हणते, चक्करच मारते म्हणणे. दोन्ही हात वरत केली. हे माझे मम्मी पप्पा मस्त झुलत आहे. पा बरं कसे जोरा जोराने इकडून तिकडून तिकडून इकडं झुलत आहे. तर मग आम्ही निघलो आता घराकडे यासाठी. आता यांनी गेले समोर, आम्ही आलो मागून. कसा जीव थकून गेल्यासारखं लागे. आता घरी चाललो. मग आता भाऊ आला होता माझ्या साऱ्या गावाच्या मागून लग्न झाल्यावर. भावाला म्हणलं आईस्क्रीम पाहिजे मला. तर मग त्यांना आणलं मला आईस्क्रीम खायला. पप्पा बी देतच होते. मग पप्पा म्हणते अशी आईस्क्रीम खाताना जाते का बैताळ्यासारखी म्हणे. नाही जात म्हणलं, नंतर जातो म्हणलं. त्यातूनच व्हिडिओ काढून घेतलो. मग आलो आता जवळ. तर पाहतो इकडून तिकडं तर काही दिसतच नाही. नवरीन लोळत आहे का हसत आहे मला काही माहीतच नाही. मग आता इकडून तिकडून पाहिल्यानंतर मये भाऊ हे कोणाकडं पाहत होते का. तर या पुरात काही समजतच नव्हतं बाप्पा. काही खरं नाही पुरायचं.